नैनाचं दीपा लग्न ठरवून टाकते. पण रणवीरला हे लग्न मान्य नाही. पुढे काय होईल? रणवीर नैनाशी लग्न करायला तयार होईल की नाही हे जाणून घेऊयात पुढच्या या आताच्या भागात. करार एका लग्नाचा भाग 16. आणि तिचे व तिच्या बॉयफ्रेंड मला केल्या चीटचं तो अजून बोलतच होता की हो बोलली ती सर्व मला ते मान्य आहे. जे ती वागली तुमच्याबरोबर ते साफ चुकीचं होतं. तिने तुम्हाला फसवायला नको होतं. पण जे घडलं खरंच त्यात तिची चूक पूर्ण होती असं नाही ना. त्या चुकीची तिने 4 वर्षापूर्वी शिक्षा भोगलेली आहे आणि मला वाटते ती यासाठी इनफ आहे. तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी मला फक्त प्रेम आणि प्रेमच दिसते. पहा ना, एकदा तिला सगळं माफ करून द्या ना तिला चान्स शेवटचा. ती त्याच्याकडे दया नजरेने पाहत होती. दीपाजी, नाही, तुम्हाला माहीत नाही ही मुलगी कशी आहे ते. तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू नका. खरं तर मीही आज तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं. तो दुसरीकडे नजर टाकून म्हणतो. अरे हो, मी तर तुमच्या सरप्राईजबद्दल विसरलेच होते. पण आपलं सरप्राईज तुम्ही रात्री सांगा मला. आता तुम्ही या कागदावर साईन करा आणि तुमच्या व नैनाच्या नात्याला नव्याने सुरुवात करा. ती आज जणू त्याचं काही ऐकायचंच नाही असं ठरवूनच आली होती. नाही, त्याआधी माझा ऐका. तो तिच्या दोन्ही खांद्याला धरून तिच्या डोळ्यात बघत बोलतो. हो, मला या करार रंगणातून तुम्हाला करायचं होतं मुक्त. पण यासाठी नाही कारण मला तुमच्याशी 7 वचनांनी मोठ्यांच्या आशीर्वादाने देव अग्नीच्या साक्षीने गायकवाड घराण्यात मोठी सून माझी सौभाग्यवती म्हणून आणायचं आहे. म्हणून हे करार लग्न मला मोडायचं होतं. तो एका श्वासात बोलून आपली प्रेमाची क्रुबली देतो. ज्याची स्वप्ने त्याने कालपासून रंगवली होती ते प्रपोजल आपल्याला अशा कठीण प्रसंगात करावं लागेल याचे त्याला सुद्धा जरा सुद्धा भनक नव्हती. ती मात्र तोंडावर हात ठेवून ऐकत होती. ती आतून घाबरली होती. तो तिच्या खांद्यावर आपले दोन्ही हात झटकतच काढतो, ज्याच्यामुळे ती भानावर येते. नाही रणवीरजी, हे नाही होऊ शकत. करार लग्नाला मीच होकार दिला होता कारण त्यात मला राणाजीला मी फसवणार नाही याची खात्री होती. पण हे असं देवाच्या साक्षीने मी लग्न करू शकणार नाही. ती मागं सरकत त्याच्यावर जराशी चिडून ओरडून बोलते. पण का लग्न होऊ शकत नाही? आणि आता राणा तुमच्या आयुष्यातच नाही तर कशी त्याची फसवणूक होईल? राणाच्या आई शेवटच्या श्वासावेळी माझं नाव होतं असं तुम्हीच मला सांगितलं ना. का त्याने माझंच नाव सुचवलं असावं असं कधी वाटलं नाही का? तुम्हाला वाटत नाही का की तुमचंही इतरांप्रमाणे आयुष्य असावं? अशी एखादी व्यक्ती असावी तुमच्याही आयुष्यात जी तुम्हाला समजून घेईल. केतूलाही तिचे बाबा भेटतील. तिचा नकार त्याला काही पटत नव्हता. तोही आता रागात होता. हो, वाटतं मला केतूलाही बाबा तिच्या हक्काचा बाबा असावा. जे बाबाचं प्रेम मला कमी मिळालं, माझ्या नशिबी माझ्या बाबांचं प्रेम मला मिळालं नाही, तसं केतूच्या बाबतीत होऊ नये असं मला नेहमीच वाटत आलं. पण राणाजी गेले आणि तीही या प्रेमापासून वंचित राहिली. हे प्रेम कदाचित माझ्यासारखं तीही अभागी असेल किंवा माझ्याच काही पापांची शिक्षा म्हणून तिलाही भेटणार असेल. ती भावना विवश होऊन बोलत असते. अहो, असं काही नसतं. तो तिला पटवून देत होता. पण आता तर ती त्याचंही ऐकायला तयार नसते. माझ्यासारख्या अभागी पांढऱ्या पायाच्या जिचा सासरा तिच्या जेलची हवा खात आहे तर तिचा नवरा स्वर्गवासी झाला आहे अशा बाईशी लग्न करून तुम्ही दुःखीच व्हाल. त्यात मी अशी विधवा बाई व त्यात एक लहानग्या मुलीशी लग्न करून खरंच तुम्हालाच मानसिक त्रास होईल. ती रडत काहीही बोलत असते. ओके फाईन, याच कागदावर साईन करायची आहे ना फक्त? करतो मी ती साईन आणि करतो मुक्त या करार लग्नातून तुम्हाला. तो तिचं त्या रडणं व काहीही बरं ऐकून त्रासून तिने दिलेल्या फाईलवरच्या कागदपत्रांवर साईन करतो रागातच आणि तिच्या हातात ती फाईल देऊन आपल्या गाडीने निघून जातो. काय ग, करू शकशील ना मला दिलेलं वचन पूर्ण? इतका वेळ लांबून पाहत असलेली नाही ना तिच्याजवळ येत म्हणते. डोंट वरी, 15 दिवसांनी तुमचं लग्न होणार म्हणजे होणार. मी शेवटी शब्द दिला आहे तुला, असं नाही तो मोडणार. ती आपले डोळे पुसून आलेल्या गाडीने निघून जाते तर नैनाच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य असतं.
इकडे घरी खूप खुश असतात. केतकीला छान नटवलेलं असतं, केकची तयारी केलेली असते. दोघं असं तोंड करून आलेले व वेगवेगळे आलेले पाहून या तिघांनाही काहीच कळेना. पण ते दोघं जेव्हा बोलतील तेव्हा बोलतील असं ठरवून ते तिघे शांत झाले व त्या दोघांना केतूचा वाढदिवस करायला बोलावले. तेही मग आपला चेहरा नॉर्मल करत फॅमिलीच्या आनंदात सहभागी झाले. पण एकदाही रणवीरने केतूला घेतले नाही. तिला वाईट वाटत होतं खरं त्याचं असं वागणं, पण ती आपल्या मतावर ठाम होती. घरचे मात्र दोघं आत्ता बोलतील नंतर बोलतील असा विचार करत होते. त्यामुळे रात्र झाली तरी या विषयावर दोघं काहीच बोलत नाही यावर चिडून रात्री जेवताना तात्यांनी विषय काढलाच. काय मग कसं वाटलं सरप्राईज आमच्या मोठ्या सुनबाईंचं? ते रणवीरला चिडवण्याच्या उद्देशाने बोलले. सरप्राईज? रणवीर कुस्तीतपणे तिच्याकडे पाहत बोलतो. आणि तात्या, इथे कुणीही तुमची मोठी सुनबाई वगैरे राहत नाही. तो चिडून बोलतो व तसाच उठून निघून जातो. ते तिघे मात्र तू तरी सांग या आविर्भावात तिच्याकडे पाहायला लागतात. पण ती सुद्धा काही न बोलता पाळण्यात ठेवलेल्या केतकीला घेऊन आतल्या रूममध्ये जाते. काय झालंय विचार करत हे दोघंही तसेच जेवणाच्या ताटाला नमस्कार करून निघून जातात. तर वहिनीही किचन आवरून आपल्या खोलीत जाते. काय झालं असेल ग भाऊ व वहिनीत? तिला येताना पाहून राजवीर विचारतो. काहीच कळेना. दुपारपासून दोघंही आतमध्ये होते आणि आता तर तुम्हीही पाहिलं ना कसे वागले. भाऊजींनी तर एकदाही केतकीला घेतले नाही आल्यापासून. तीही काळजीत बोलते. अहो तुम्ही बोला ना भाऊजींशी, ती त्याला रिक्वेस्ट करत म्हणते. मलाच बोलावं लागेल. प्रेमाची पहिली कबुली त्याने आधी मलाच दिली होती वहिनीवरच्या. तो काहीशा विचारत. काय सांगताय? राजश्रीला हे माहीत नव्हतं त्यामुळे तिला आश्चर्य वाटतं. अगं हो, गणपती विसर्जनच्या दिवशी त्याने मला त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. म्हणून तर मी तुमच्या तात्या व तुझ्या बाजूने होतो ना या दोघांना एकत्र आणायला. असं बोलून तो त्या दिवशीची घटना सांगतो. बाप्पा, आता सर्व तुझ्याच हातात आहे. ह्यांचे सर्व गैरसमज दूर कर आणि या प्रेमवेड्या दोघांना एकत्र आण. ती रूम मधल्या बाप्पाच्या मूर्तीला हात जोडत म्हणते. लवकरच ते एकत्र येतील. त्यांना यावंच लागेल. मी उद्याच बोलतो भावाशी. चल झोप आता. राजवीर बोलतो आणि दोघं त्या दोघांच्याच विचारात रात्री कधीतरी झोपी जातात. इकडेही दोघं रात्रभर जागी असतात. त्याचं असं कन्फेशन तिच्यासाठी शॉकिंग असतं खरं, पण तिच्या मनात तेच असतं की आपल्यामुळे त्यांना त्रास नको. आधीच कोर्टात ही नाही ते आरोप ऐकले होते जे ऐकून तिचं मन ढवळून गेलं होतं. आपल्याला ते मदत करत होते पण त्यांच्यावरच असे निरर्थक आरोप ऐकताना तिलाच वाईट वाटत होतं. तिने या सर्वांपासून दूर राहायचा डिसिजन घेतला हेही कारण एक होतच की. तर इकडे हाही रात्रभर तिच्याच विचारात होता. आपण केतकीला का त्याची सजा देतोय हेही त्याच्या मनाला स्पर्शून गेल्याने त्याचं त्यालाच वाईट वाटत होतं. तो मनाशी काहीतरी ठरवूनच तिच्या रूमकडे येतो. ती दाराला पाठ करून पडलेली असल्याने त्याला कळत नाही ती जागी आहे का झोपली ते. खरंच काहीच वाटलं नसेल का ह्यांना माझ्याबद्दल? पण मग गणपती बसवताना त्या ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होत्या ते सर्व काय होतं? तो स्वतःशीच बोलला, पण ते सर्व तिला ऐकू गेलं होतं. तिला त्या दिवशीचा प्रसंग आठवला. तिलाही समजत होतं की आपणही त्याच्यावर नकळतपणे प्रेम करायला लागलो आहोत. पण हे हृदयाला नुसतं समजून काय उपयोग? तिची बुद्धी हे मान्य करायला तयार नव्हती आणि यातच ती अडकली होती अजून खोलवर. ती आपल्याच विचारात त्याच्याकडे तोंड वळवते तर तो केतकीला पाहत असतो. लग्न यांच्याशी केलं तर केतूला खरंच एक चांगले बाबा भेटणार होते हेही समजत असूनही ती मात्र शांतच होती. तुम्हाला हेच हवं आहे ना, मी त्या नैनाशी लग्न करावं? अचानक त्याचा आवाज कानावर येतो तशी तिची तंद्री तुटते. ती त्याच्याकडे पाहते तर तो आता तिच्याकडेच पाहत असतो. तसं ती पटकन उठून बसते. बोला ना, तुम्हाला हेच हवं ना? तो परत तोच प्रश्न विचारतो. ती मात्र काहीच बोलत नाही. ठीक आहे, मी तयार आहे त्या नैनाशी लग्न करायला. पण त्याआधी माझी एक अट आहे. जर त्या तुमच्या मैत्रिणीने मान्य केलीच तर हे लग्न होईल. तो बोलतो. ते ऐकून तिचा चेहरा पडतो. पण कोणत्या कारणासाठी हे तिलाच कळत नाही. त्याने लग्नाला होकार दिला म्हणून की त्याने अट घातली म्हणून? ती त्याच संभ्रमात त्याच्याकडे पाहत असते. कोणती अट? ती हीच की मी केतकीला आमच्या लग्नाच्या आधी दत्तक घेणार. तुमचा कितीही नकार असला तरी. तुम्ही नाही बोलू शकत आता. आणि हो, मला मिळालेल्या सर्व प्रॉपर्टीचा पूर्ण हिस्सा केतकीच्या नावावर राहील. त्यात तिने कसल्याच अपेक्षा नाही करायच्या. तो या दोन अटी मुद्दामूनच घालतो कारण त्यानं नैनाला चांगलंच ओळखलेलं होतं आतापर्यंत.
ती हे लग्न का करत आहे त्याला माहीत होतंच. दत्त गोष्टीचं ठीक आहे, पण हे प्रॉपर्टीचं मला स्वतःलाच मान्य नाही. आणि तुम्ही एकच अट बोलला होता, त्यामुळे दत्तकची अट मी व ती मान्य करेन. तीही थोड्या वेळ विचार करत बोलते. ठीक आहे, चला, दत्तक तर दत्तकची अट. पण आधी तिला विचारा तरी, ती काय बोलते ते तरी पहा. नाहीतर आत्ता तुमचा होकार असायचा आणि उद्या मांडवात माझी अट ऐकून माघार घ्यायची ती. कारण लग्नात मी तिला अशा करारपत्रावर साईन करायला लावणारच असल्याने जरी तुम्हीही ही गोष्ट तिच्यापासून लपवाछपवी केली तरी कळणार आहे. आणि हो, असंही समजू नका की मी हे दत्तक असंच बोलत आहे. तसंही तात्यांनी ऑलरेडी कागदपत्र करायला घेतली आहे तिच्या दत्तक, ज्याला तुम्ही परमिशन दिली होती. त्यातच आता फक्त तात्याऐवजी माझं नाव लागणार आहे. त्यामुळे या गोष्टीला जास्त वेळ लागणार नाही. सो जे काही ठरवणार आहात तो निर्णय विचारपूर्वक व आपल्या मैत्रिणीला विचारून घ्या म्हणजे झालं. तो आपला निर्णय सांगून तिथून निघून जातो. ती मात्र असं कसं केतकीला दत्तक द्यायचं या विचारात अडकून पडली होती. कालपर्यंत ती कमीत कमी 6 महिने तरी या घरात असणार आहेच, तर तात्यांना समजावून ती कागदपत्रे बनवून द्यायची नाही असाच तिने विचार केला होता. म्हणून तिने त्यावेळेपुरतं प्रकरण शमवलं होतं. पण ह्याने तर एकाच बॉलमध्ये चौकार व षटकार मारायचाही प्रयत्न केला होता. त्यालाही माहीत होतं की एकाला तरी ही अट मान्य नसणार आणि त्याचं लग्न या महामायापासून थांबणार. पण आपण तर तिला शब्द दिला आहे आणि दीपाने आतापर्यंत दिलेला शब्द कधीच मोडला नव्हता असा विचार करत ती दत्तक या प्रोसेसला काळजावर दगड ठेवून होकार देते स्वतःच्याच मनाला. स्वार्थी विचार करून की कमीत कमी तिला एक चांगला बाबा तरी मिळेल. रात्रभर विचार करून दुसऱ्याच दिवशी ती नैनाला भेटते. फक्त दत्तकच घेण्याची अट असल्याने तीही जास्त विचार न करता होकार देते. तिला तर फक्त पैशांशी व प्रॉपर्टीशी मतलब असतो ना. जे हे केतकीवर नाही केलं यातच समाधान ती पावते आणि दुसरा कोणताच ऑप्शन नसल्याने होकारी तिथेच लगेच देते. या दीपाने हेही सांगितलं होतं की लग्नाच्या दिवशी त्याच्याही नकळत ती केतकीला घेऊन वाडा सोडेल आणि हे दत्तक प्रोसेसला तरी कमीत कमी महिना जाईल. पण मीच इथे नसल्यावर काही फरक पडणार नाही. आत्ताच गेलो तर लग्न होणार नाही म्हणून लग्नाच्याच दिवशी जाणं बरोबर आहे हे तिला पटवून देते व होकार घेऊनच दीपा घरी येते. तिचा लग्नाला होकार आहे ऐकून त्याला आधी दाट शंका येते की तिने दत्तकची गोष्ट सांगितली नसेल. पण जेव्हा ती फोन लावून त्याला देते व तो तिच्याशी याबद्दल बोलतो तेव्हा त्याला धक्का बसतो. शेवटी चडफडतच तो या लग्नाला तयार होतो. घरात जेव्हा तो सांगतो तेव्हा सगळ्यांना शॉक लागतो. ते सर्व दीपाला समजावून खूप सांगत असतात पण ती शेवटपर्यंत ऐकत नाही. शेवटी तिच्या पुढे हार मानून नैना व रणवीरचं लग्न ठरतं. 15 दिवसांची तारीख ही फिक्स होते. या 15 दिवसात मात्र तो खूप विचित्र वागत असतो. दीपाला तिची चूक कळून यावी म्हणून तो मुद्दाम नैनाच्या जास्त जवळ जायला लागतो की ते सर्व पाहून तीच एक दिवसजलन होऊन या लग्नाला नकार देईल. पण तसं घडत नाही. उलट दोघात अजूनच दुरावा वाढतो. दुसऱ्या दिवशी लग्न असतं पण त्या दिवशी तिला एक लेटर येतं ज्यात त्या दिवशी डॉक्टरकडे जाऊन तिने काही टेस्ट केल्या होत्या त्याचे रिपोर्ट्स असतात. ते वाचून तर तिला धक्काच बसतो. पण तरीही ती आपलं दुःख बाजूला ठेवून घरातली काम करत राहते. लग्नाच्या दिवशी ती सकाळीच घर सोडून कायमचीच निघून जाते आपल्या केतकीला गायकवाडांच्या हवाली करून. हो, ती केतकीला गायकवाडांच्या हवाली करून कायमचं घर सोडून जाते. आता पुढे रणवीर आणि नैनाचं लग्न होईल का? रणवीरला समजेल का की दीपा घर सोडून गेली आहे म्हणून? पण दीपा घर सोडून गेली कारण काय? कसले रिपोर्ट? पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत राहा करार एका लग्नाचा. कथा आवडत असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.